मंडळी, राजकारण म्हणजे फक्त शक्यतांचा खेळ आहे असं म्हटलं जातं, पण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत 20 मार्चला जे काही घडलंय ते सगळं शक्यतांच्या पलीकडचं होतं. ज्यांच्याकडे संख्याबळ होतं त्यांच्या हातून सत्ता निसटली आणि ज्यांच्याकडे रणनीती होती त्यांनी साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला. या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत जो हाय व्होल्टेज ड्रामा रंगला त्यात केवळ राजकीय कुरघोड्याच झाल्या नाहीयेत, तर थेट साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली, ज्यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं. तसंच राजकीय रणनीतीचा भाग म्हणून अपहरणाचा खोटा बनाव आणि या सगळ्यातून आपल्याच मित्रपक्षातील सदस्यांविरोधात केलेली तक्रार आणि या तक्रारीवरून पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई, या सगळ्या प्रकारामुळे शहाच्या राजकारणात कोण किती खालच्या पातळीचं राजकारण करू शकतं याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. पण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचं सत्ता समीकरण नेमकं कसं होतं, भाजपने हा करिश्मा नेमका कसा घडवून आणला, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर काय आरोप केलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तसंच पत्रकारांशी चर्चा करून हा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी केलेला आजचा हा हायपर लोकल सेगमेंट. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. सातारा जिल्हा परिषदेत एकूण 65 जागा आहेत, त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक होता 33 चा आकडा. निवडणुकीच्या निकालानंतर चित्र असं होतं की महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 20, शिवसेना शिंदे गटाकडे 15 आणि काँग्रेसकडे 1 अशी एकूण 36 मतं एका बाजूला दिसत होती, तर भाजप 27 आणि एक अपक्ष मिळून 28 वर अडून बसला होता. मात्र मतदानाच्या दिवशी भाजपने चक्क 33 चा आकडा गाठला आणि विरोधकांची 30 वर बोळवण केली. हे कसं घडलं त्याचं उत्तर दडलंय फोडाफोडीच्या राजकारणात. निवडणुकीच्या आदल्या रात्री साताऱ्यात ऑपरेशन लोटसची स्क्रिप्ट लिहिली गेलेली. राष्ट्रवादीच्या बापूसाहेब शिंदे यांच्या मुलाने भाजपच्या सांगण्यावरून आपल्याच वडिलांच्या म्हणजेच बापूसाहेब शिंदेंच्या अपहरणाची खोटी तक्रार केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच कारवाई सुरू केली. निवडणुकीसाठी येत असलेले राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याखाली थेट ताब्यात घेतलं. याच वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पोलिसांशी झालेल्या झटापटीमध्ये त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आणि रक्ताचे डाग त्यांच्या शर्टावरही पडल्याचं दिसून आलं. साताऱ्यातील या निकालाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, ती म्हणजे महायुतीमध्ये राज्य स्तरावर जरी मैत्री असली तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना तसंच राष्ट्रवादीमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजेंनी या पद्धतीने शिवसेनेच्या आमदाराच्या पत्नीलाच भाजपच्या तिकिटावर निवडून आणून अध्यक्ष केलं, ते राज्यातील राजकारणाचं नवीन मॉडेल ठरू शकतं. या सर्व घडामोडींवर सातारा पुढारीचे निवासी संपादक हरीश पाटणे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीचं रणकंदन काल घडलं ते आखरीतच होतं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषदांची स्थापना केली आणि त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये मंत्र्यांमध्ये झालेली हातापाई, मंत्र्यांमध्ये झालेली बाचाबाची आणि मंत्र्यांमध्ये झालेली धुमसाधुमशी यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळा संदेश गेला. सातारा जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वीपासूनच रणकंदन सुरू होतं. जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे मंत्री, तर शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंदअबा पाटील या मंत्र्यांमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये सातत्यानं जुगलबंदी सुरू होती. भाजपनं गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड होती तत्पूर्वीच भाजपनं शिवसेनेचे 2 उमेदवार फोडले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार म्हणजे 2 सदस्य भाजपने फोडले होते. त्यामुळे भाजपची संख्या ही 32 झाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीची संख्या ही 33 झाली होती. सातारा जिल्हा परिषद ही 65 सदस्यांची जिल्हा परिषद आहे, त्यामुळे बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 33 चा आकडा, 33 ची मॅजिक फिगर गाठायची होती. ही फिगर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीकडे होती. भाजपकडे 1 सदस्य कमी होता. निवडणुकीच्या म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अपहरणाचा गुन्हा कुणावर दाखल झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुक्यातले
यशवंतनगर जिल्हा परिषदेचे जे सदस्य होते बापूसाहेब शिंदे त्यांच्याच मुलानं त्यांचं अपहरण झाल्याचं आणि भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यासह अन्य 2 जणांनी म्हणजे चौघांनी आपल्या वडिलांचं अपहरण केलं अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. त्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये 20 तारखेच्या सकाळपर्यंत सर्च मोहीम सुरू होती. पोलिसांनी सगळीकडे त्यांना शोधण्यासाठी पिंजून काढलं होतं आणि अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत उपाध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत पोलीस त्यांना शोधत होते. प्रत्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीच्या दिवशी म्हणजे काल जिल्हा परिषदेचा अक्षरशः आखाडा झाला. शंभूराज देसाई आणि मकरंदाबा पाटील यांनी त्यांचे सदस्य हे ट्रॅव्हल्समधून आणले आणि हे जे सस्पेक्टेड हे जे सदस्य होते ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते त्यांनी स्वतःच्या गाडीमधनं आणलं होतं. भाजपचे सदस्य आतमध्ये जाऊन बसले होते. भाजपचे मंत्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे आमदार हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्येच होते आणि या 2 सदस्यांना मतदानाला जाताना पोलिसांनी त्यांना मतदानाला जाण्यापासून परावृत्त केलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न झाला. तिथं या मंत्र्यांमध्ये अक्षरशः धडाधडी झाली. म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बोटाला दुखापत झाली, त्यांचे रक्तबंबाळ झाले. शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यामध्ये सुद्धा बाचाबाची झाली. पण सगळ्यात दुर्दैवी घटनामध्ये म्हणजे पालकमंत्र्यांना अक्षरशः ढकलून दिलं गेलं. खासदार नितीन काका पाटील हे सुद्धा जिन्यातनं खाली पडले. अशा पद्धतीचा राजकीय नव्हे तर कुस्तीचा आखाडा सातारा जिल्हा परिषदेमध्ये झाला आणि त्यामुळे एक प्रकारचं रणकंदन माजल्याचं चित्र तयार झालं. या 2ही सदस्यांना पोलिसांनी अटक केली, त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे या 2 सदस्यांना मतदानापासून त्यांना ते परावृत्त झाले आणि तिकडं राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक सदस्य भाजपला जाऊन मिळाला. त्यामुळे भाजपची संख्या आपोआपच 33 झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या ही 30 झाली आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे या 33 विरुद्ध 30 मतांनी तर उपाध्यक्षपदी राजू भोसले हे 33 विरुद्ध 30 मतांनी निवडून आले. सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच 1962 नंतर 1999 पर्यंत ही जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती. 1999 पासून ते 2022 पर्यंत सातारा जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती आणि पहिल्यांदाच प्रशासकीय राजवट संपल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यामध्ये जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यशस्वी झाले. ऑपरेशन लोटस त्यांनी राबवलं आणि त्यामध्ये त्यांना यश आलं. सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंदाबा पाटील आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जे शिवसेनेचे नेते त्यांनी भाजपच्या या कृतीवर आक्षेप घेतलाय. त्यांनी हा भाजपचा जो प्रकार आहे या प्रकार अत्यंत त्यांनी कळस गाठलेला आहे आणि सत्ता ताब्यात घेण्यासाठी पोलीस दलाचा वापर करून ही सत्ता ताब्यात घेण्यात आलेली आहे. भाजपनं मिळवलेलं हे जे यश आहे हे यश खरं यश नाही. त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं कुठल्याही थराला जाऊन म्हणजे रस्त्यावर उतरूनही आम्ही लढाई लढू अशा पद्धतीचा इशारा शंभूराज देसाईंनी दिलाय. अशा पद्धतीचा इशारा मकरंदाबा पाटील यांनी दिलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी चालेल, कोर्टाची लढाई लढावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही भाजपच्या विरोधामध्ये लढाई लढायला तयार आहोत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या आहेत. त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलंय की जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा आम्ही दाखल केलेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याच्या मुलानेच हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे यामध्ये काही पोलिसांनी त्यांचं काम केलेलं, आम्ही कुठलाही बळाचा वापर केलेला नाही, आम्ही त्यांचे सदस्य त्यांच्या ताब्यात राहिले नाही, त्यामध्ये आमची कुठलीही चूक नाही अशा पद्धतीचं वक्तव्य हे जयकुमार गोरेंनी केले आणि शिवेंद्रराजेंनी हा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित केलाय. परंतु हे सगळं झालं तरी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं चित्र व्हायला नको होतं. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेला एक नावलौकिक आहे. निर्मल ग्राममध्ये या जिल्हा परिषदेने देशभरामध्ये डंका पिटलेला आहे. निर्मल ग्रामची अनेक बक्षिसं या जिल्हा परिषदेने मिळवलेली आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांची जिल्हा परिषद म्हणून देशभरामध्ये आपल्या वेगळ्या कामगिरीने ठसा उमटवलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये मंत्री महोदयांमध्ये जी हातापाई झाली, त्यांच्यामध्ये जी धडाधडी झाली आणि सदस्यांना पोलिसांपासून थांबवण्यासाठी, सदस्यांना सभागृहामध्ये नेण्यासाठी
सदस्यांना एकमेकांच्या ताब्यात ठेवण्यासाठी ज्या पद्धतीची रसिके, ज्या पद्धतीची वातावरण जिल्हा परिषदेमध्ये केलं गेलं ते पाहता हे अत्यंत चुकीचा प्रकार सातारा जिल्हा परिषदेमध्ये काल घडलेला आहे. या प्रकारामुळे सामान्य मन सातारा जिल्ह्याचं हे निश्चितपणे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार घडायला नको होता, असं हे सामान्य जनतेची इच्छा आहे. या प्रकारामुळे मंत्र्यांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आल्याचं चित्र काल दिसलं. कारण ज्या पद्धतीचा पोलीस दलाचा वापर काल झाला, ज्या पद्धतीनं पोलीस दलाची संख्या जिल्हा परिषदेमध्ये होती, म्हणजे माध्यमांना सुद्धा आतमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये अलाउड केलं गेलं नव्हतं, परंतु पोलिसांची संख्या एवढी होती, जिल्हा परिषदेच्या सदस्यांपेक्षा जास्त पोलिसांची संख्या काल जिल्हा परिषदेमध्ये होती. आणि त्यामुळं एक प्रकारे मंत्री सुद्धा हे असुरक्षित होते आणि एक अत्यंत चुकीचा असा पायंडा कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला पाहायला मिळाला. राजकीय सत्ता येतात जातात, फोडाफोडी होते राजकारणामध्ये. हे प्रकार फोडाफोडीचं राजकारण हे सातत्याने होत असतं, परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांनी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये काल जे काही तिन्ही मंत्री होते त्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने धराधरी, त्यांना ढकलाढकली हे जे केलं, हा प्रकार अत्यंत सातारा जिल्हा परिषदेमध्ये चुकीचा घडला. सदस्यांना सुद्धा धक्काबुक्की झाली, येणार तिथं जे काही लोक होती त्यांना सुद्धा धक्काबुक्की झाली आणि हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या प्रकरणात धक्काबुक्की झाल्यानं दुखापत झाल्यानंतर स्वतः मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी काय म्हटलंय की हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं आणि लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. तसंच मी संदीप मांढरे यांना धरत असताना 10 पोलीस मला धरत होते. मी पालकमंत्री आणि राज्याचा मंत्री असूनही मला ते धरत होते. त्यावेळी माझ्या हाताला लागलं आणि रक्त आलं. या सगळ्यात सातारा पोलिसांनी भाजपच्या घरगड्यासारखं काम केलं, असं देसाई यांनी सांगितलंय. यासोबतच भारतीय जनता पक्षाने प्रशासनाला हाताशी धरून या प्रसंगाची सुरुवात केली, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात विषयाचा शेवट करेल असा इशारा सुद्धा शंभूराज देसाईंनी भाजपला दिलाय. सातारा जिल्हा परिषदेच्या या हाय व्होल्टेज ड्रामाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी दरी निर्माण झालीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण भाजपने सातारा जिल्हा परिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा तर फडकवलाय, पण या सगळ्या प्रक्रियेला मित्र पक्षातील नेत्यांच्या रक्ताचे डागही लागलेत. सत्तेसाठी झालेला हा पोलीस बळाचा वापर साताऱ्याची जनता कशी स्वीकारते हे पुढच्या निवडणुकांमध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. पण या आत्ता झालेल्या सगळ्या प्रकरणाचा विचार करता प्रशासनाला हाताशी धरून भाजप खरंच लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करतंय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि चालू घडामोडींवरील अशाच व्हिडिओजसाठी ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.